विद्यार्थी मित्रांनो, या सुट्टीमध्ये आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी काही व्हिडिओ बनवत आहोत। त्यामध्ये आपला राहिलेला जो सिलेबस आहे तो या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला शिकवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। पहा, चालू करूया आपण। बुद्धिमत्तेमध्ये पेपर दुसरा आपला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याच्याशी संबंधित आहे। इंग्रजीचे एकूण 25 प्रश्न असतात, गुण असतात 50, आणि बुद्धिमत्तेसाठी 50 प्रश्न गुण 100। तर आपण बुद्धिमत्ता या ह्याच्यात घटकामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये काय कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात ते आपण या ठिकाणी पाहूया या पुस्तकाच्या माध्यमातून। आकलन या घटकावर 10% प्रश्न विचारले जातात, एकूण प्रश्न। त्या आकलनामध्ये काय विचारलं जातं? सूचना पालन, अक्षरे, वर्णन, मजकूर, त्याच्यानंतर भाषाज्ञान, इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला। आता या आकलनामध्ये तुमची बुद्धी दिलेल्या सूचनेला सार्थ ठरते का यासाठी हे काही प्रश्न असतात। ते प्रश्न तुम्हाला कितपत समजतात आणि त्याचं आकलन तुम्ही कोणत्या प्रकारे करतात यासाठी काही अक्षरे, वर्णन आणि मजकूर याचा वापर करून काही प्रश्न विचारले जातात। त्याच्यानंतर भाषाज्ञानमध्ये तुम्हाला भाषेचं कितपत ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारावर काही प्रश्न विचारले जातात। आणि इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला यामध्ये आपल्याला इंग्रजी अक्षरमाला A to Z पर्यंत सर्वांचं क्रम माहिती असणं आवश्यक आहे। A ला 1 नंबर, B ला 2 नंबर, C ला 3 नंबर, असं Z ला 26 नंबर असं परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले जातात, नंबर दिलेले जातात। की समजा BOY फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया। ते पुढं आपण शिकवताना पाहूया। पहा, त्याच्यानंतर वर्गीकरणामध्ये शब्द, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला याच्यावर काही प्रश्न विचारले जातात। समसंबंध, त्याच्यामध्ये शब्द, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला। त्याच्यानंतर पुढचा घटक आहे क्रमामध्ये संख्या, आकृती, चिन्हे, चुकीचे पद ओळखणे, इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला याच्यावर प्रश्न विचारले जातात। आणि असे जवळपास तुम्हाला 11 घटकावर प्रश्न विचारलेले आहेत। तर या ठिकाणी आपण डायरेक्ट आता शिकवायला चालू करूया। आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे आकलन। आता आकलनामध्ये पेज नंबर 156 आलो आपण, 156 वर पेज नंबर। आता आकलनामध्ये आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे की सूचना पालन, अक्षरे, वर्णन आणि मजकूर। पहा, याच्यात काय दिलेलं आहे आपण पाहूया। आपली इंद्रिय किती? तर ज्ञानेंद्रिय। आपली ज्ञानेंद्रिय आजूबाजूच्या परिसरात सतत काही ना काही अनुभव घेत असतात। या अनुभवातून ग्रहण केलेल्या माहितीतून मेंदू विविध अर्थ काढत असतो। समर्पक अर्थ काढण्यासाठी काही माहिती अचूकपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते। समजून घेण्याची ही प्रक्रिया म्हणजे आकलन करण्यात चूक झाली तर अर्थ व निष्कर्ष काढण्यात चूक होते, त्यामुळे घेतलेले निर्णयही चुकतात। आणि विद्यार्थ्याची हीच आकलन क्षमता तपासणारे प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात। प्रश्न दिलेल्या माहितीचेच व सूचनेचे आकलन करून योग्य कृती करून विद्यार्थ्यांनी उत्तरापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते। पहा, आता याच्यामध्ये आपल्याला आकलनामध्ये पहिला घटक पाहायचा आपल्याला सूचना पालन, अक्षरे, वर्णन, मजकूर। आता ह्याच्यात काही सूचना दिलेल्या असतात। कशा सूचना देतात? पहा, आता या ठिकाणी पाहूया आपण। या उपघटकामध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात। यामध्ये प्रश्नात दिलेले अट पाळून अक्षरे, अंक यांच्या मालिकेत ठराविक गट शोधायचा असतो। एखाद्या शब्दातील ठराविक अक्षराचे स्थान ओळखायचे असते।
शब्द किंवा वाक्यातील जोडाक्षरे, स्वरांत अक्षरे, शब्द 2, 3, 4 अक्षरी शब्द, जोडाक्षरे युक्त शब्द इत्यादी यांची संख्या ठरवायची असते. एका शब्दातील कोणत्या स्थानावरील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनतात हे ओळखायचं असतं. आणि वर्णमालेवर आधारित अक्षराच्या स्थानावरून अक्षराच्या किमती काढायच्या असतात. आता वर्णमालेवर आधारित अक्षराच्या स्थानावरून मगाशी म्हटल्याप्रमाणे एला 1 नंबर, बीला 2 नंबर, तसं मराठीत पण अला 1 नंबर, आला 2 नंबर, ईला 3 नंबर असे नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकून आकलन करून काय प्रश्न कशा पद्धतीने विचारला आहे त्या पुढं प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला पाहायचंच आहे ते. त्यानुसार आपल्याला योग्य क्रम लावून अक्षरे जुळवून योग्य पर्यायी उत्तरापर्यंत पोहोचायचे. ते आपण पुढं पाहणारच होतो. पण पहा इथं काय दिलेले आहेत, उपयुक्त टिपा दिल्यात. आता हे कसं विद्यार्थ्यांनी पुढील वर्णमाला लक्षात ठेवावी. कशी लक्षात ठेवायची? अ, आ, इ, उ, रू, लू, ए, औ, औ हे 12 स्वर आहेत. एकूण स्वर किती? 12. स्वरादी किती? आहा हे 2 स्वरादी. आता व्यंजने क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ हे एकूण व्यंजने किती दिलीत आपल्याला? 34. आता तुम्हाला सांगितलंय स्वर नेमकं कशाला म्हणायचं, व्यंजन कशाला म्हणायचं, स्वरादी याला स्वरादी का म्हणायचं हे शिकवलंय. ते इथं जास्त वेळ घेत नाही व्हिडिओ असल्यामुळे. संयुक्त व्यंजने, संयुक्त व्यंजने म्हणजे एकमेकात व्यंजन मिक्स होऊन या ठिकाणी 2 संयुक्त व्यंजन आहेत. क्ष आणि ज्ञ हे 2 संयुक्त आहेत. क्षमध्ये दुसरे काही व्यंजने मिळून या ठिकाणी क्ष तयार झाले आणि ज्ञ पण तसंच झाले. सर्व स्वर ही अक्षरे आहेत आणि सगळे हे काय आहेत? अक्षरे आहेत. आता व्यंजनामध्ये स्वर मिसळला की मग लगेच त्याचे अक्षर बनतो. उदाहरणार्थ आता व्यंजन क, इथं पाय कचा पाय लांगडा केला आहे पहा. आता क मध्ये अ मिसळलं की क तयार होते पहा. म्हणजे क हे व्यंजन आणि क हे अक्षर आहे. लक्षात घ्या. पाय मोडलेला असलेस व्यंजन आणि पूर्ण क असलेस तर अक्षर, कारण याच्यामध्ये स्वर मिसळून तयार झालेले. तसं आता बघा इथं मगाशी मी म्हणलं होतं क्ष आणि ज्ञमध्ये हे संयुक्त स्वर आहेत, संयुक्त व्यंजन आहेत. सॉरी स्वरच म्हणाले व्यंजने. आता याच्यामध्ये क्षला काय काय कोणते कोणते व्यंजन झालेत? क आणि क्ष हे दोन्हीचं मिळून क्ष तयार झाले. आणि न्यला द, न आणि य, द, न आणि य हे 3 व्यंजने मिळून हे ज्ञ तयार झाले. त्याच्यामुळे क्ष आणि ज्ञ हे काय? संयुक्त आहेत, एकमेकात मिक्स होऊन तयार झालेले. संयुक्त व्यंजनात स्वर मिसळला की त्याचे अक्षरे बनतात. आता आपल्याला माहिती आहे क्ष आणि अ क्ष झालं हे मगाशी पाहिल्याप्रमाणे पहा. त्याच्यानंतर पुढं काय पाहिजे आपल्याला? जोडाक्षर. आता जोडाक्षर कसं ओळखायचं पहा. जोडाक्षर हे एकापेक्षा जास्त अक्षरे, व्यंजन प्लस स्वर हे दोन्ही मिळाल्याच्या नंतर त्याला अक्षर म्हणायचं. आपण पाहिले जसं अर्ध म्हणजे पाय मोडलेला क अधिक अ जोडलं तर पूर्ण क तयार होतं, तसं याला अक्षर म्हणायचं व्यंजन आणि स्वर मिळून. उदाहरणार्थ त्या. आता त जे आहे हे काय पूर्ण अक्षर आहे का? नाही. तर इथं काय म्हणायचं याला? हे त व्यंजन आहे, इथं पाय मोडलेला आहे आधी. आता य, यचा पण पाय मोडला आहे आणि यला काय आ मिक्स झाल्याच्या नंतर त्या, ही जी त्या आहे तिच्यात आ हे स्वर मिक्स झाले आणि हे 1, 2, 3 हे 3 व्यंजने आणि स्वर अक्षर मिळून हे तयार झालेले त्या. आता प्रला काय झालंय पहा. प अधिक र अधिक अ हे 3 मिळून प्र तयार झाले. संयुक्त व्यंजनाचे अक्षरे ज्ञ आणि क्ष आणि ज्ञ यांच्यामध्येही एकापेक्षा जास्त अक्षरे असल्यामुळे ती अक्षरे जोडाक्षरेच आहेत. आता ही जोडाक्षरे क्ष आणि ज्ञ. इथं काय सांगितले जोडाक्षराची व्याख्या? की एकापेक्षा जास्त अक्षरे एकत्र मिळून झाली की त्याला म्हणायचं जोडाक्षर. आता इथं पाहिलं आपण ही त्या, ही प्र ही जोडाक्षर आहे. आणि क्ष आणि ज्ञ देखील ही आपल्याला साधं अक्षर दिसत असेल, पण यामध्ये व्यंजन मिसळल्यामुळे
हे क्ष आणि ज्ञ हे जे अक्षर आहेत हे जोडाक्षर आहेत. बघा आता तृ, त, ऋ मिळून तृ तयार झाले. कृ, क अधिक ऋ मिळून हे कृ तयार झाले. ऋ, व अधिक ऋ मिळून ऋ. या उदाहरणामध्ये केवळ एक व्यंजन ऋ या स्वराबरोबर मिसळतो, म्हणून तृ, कृ, ऋ यासारखे अक्षरे जोडाक्षर नाहीत. हे जोडाक्षर नाही. कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की दिलेल्या शब्दामध्ये जोडाक्षरांची संख्या सांगा. मग आपल्याला त्यावेळेस इथं हे तृ, कृ आणि ऋ हे शब्द जे आहेत हे जोडाक्षर नाहीत एवढं लक्षात ठेवायचं. आणि हे अक्षर एकच आहेत एवढं लक्षात ठेवा, हे जोडाक्षर नाहीत. आता हृदय या शब्दातील ह अधिक ऋ हे देखील जोडाक्षर नाही. हे असं आहे हृदय, हे जोडाक्षर नाही. का तर ह्याच्यात हे स्वर मिसळलेलं आहे, लक्षात घ्या. स्वर मिसळून हे ऋ तयार झाले. पुन्हा द पूर्ण आहे, य पूर्ण आहे, याच्यात एकही जोडाक्षर नाही. आता क्र, र अधिक क अधिक अ हे 3 मिळून हे क्र तयार झाले. आता इथं 3 हे 3 मिळून क्र तयार झाले. 3 काय मिळून व्यंजन, हे र, हे क आणि हे अ स्वर, हे 3 मिळून हे क्र, म्हणून हे जोडाक्षर आहे, लक्षात घ्या. हे जोडाक्षर नाही पण हे आहे. पहा आता क्र, क, र, अ हे 3 मिळून तयार झाले. रॅ, र, य, अ, श्र, श, र, अ या प्रत्येक उदाहरणामध्ये 2 व्यंजने स्वरासोबत मिसळतात. बघा लक्षात घ्या, हे एक व्यंजन आहे, हे एक आणि हे स्वर आहे. आता हे व्यंजन, हे व्यंजन, हे स्वर, हे व्यंजन, हे व्यंजन, हे स्वर आहे अ. आता हे मिसळल्यामुळं हे जोडाक्षर तयार झाले, म्हणून क्र, क्र, र, श्र यासारखे अक्षरे जोडाक्षरे आहेत, लक्षात घ्या. आता अनुनासिक कास जोडून आलेले अक्षरे जोडाक्षरे नसतात. उदाहरणार्थ आता अनुनासिक म्हणजे काय, की अनुस्वार असतो त्याला म्हणायचं अनुनासिक. आता वाङ्मय, हा शब्द वाङ्मय, या शब्दात न म हे जोडाक्षर नाही एवढं लक्षात घ्या. हे अनुनासिक आहे, हे अनुस्वार आहे या ठिकाणी दिलेला, अनुस्वाराचं वाङ्मय. तसेच मंच, फंड, संत, संप यासारखे जोडाक्षर नाहीत. आता हे लिहिलेत असं, नचं इथं अनुस्वार नाहीत, हे अनुस्वार दिलेलं नाही म्हणून हे अनुनासिकाने हे शब्द लिहिले. संत, आता संत आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो. हे संत हे अनुस्वार आहे, पण अनुनासिक लिहित असताना काय झालं, या ठिकाणी हे अनुस्वार कट केला तर हे अनुस्वार ह्या न मध्ये जातो आणि ही त, संत हे असं झालं. त्याच्यामुळं हे जोडाक्षर नाही, लक्षात घ्या. हे जोडाक्षर नाही, अनुनासिक. त्याच्यानंतर पहा पुढं, शब्दातील अक्षरे मोजताना जोडाक्षराला एकच अक्षर म्हणून गणतात. एकच अक्षर असलं तर एकच म्हणायचं, जोडाक्षर असलं. बघा आता या स्तवन या शब्दात अर्धस आणि त हे जोडाक्षर, व आणि न ही 3 अक्षरे आहेत. स्तवन ही 1, 2, 3 हे सेपरेट स नाही, या जोडीला एकच अक्षर म्हणायचं. ही 2 आणि हे 3 अक्षरे आहेत. मग असे म्हटल्याप्रमाणे कसे प्रश्न विचारले जातात, एखादा शब्द दिला जाईल, उदाहरणार्थ स्तवन, दिलेल्या शब्दामध्ये एकूण अक्षरं किती आहेत. मग आपण काय करतो, ही स, त, व, न 1, 2, 3, 4. मग पर्याय पहिलाच असतो 4, आपण 4ला बरोबर करतो, पण हे आपलं सरळ या ठिकाणी चुकलेलं आहे, कारण की अर्ध अर्ध हे शब्द एकच असतो. बघा इथं काय सांगितलं, शब्दातील अक्षरे मोजताना जोड अक्षराला एकच अक्षर म्हणायचं, ही जोड अक्षर आहे. बाकीचे हे सेपरेट आहे, इथं जोड अक्षर नाही. म्हणून एकूण किती झाले, ही 1, 2, 3 अक्षरे. प्रत्येक अक्षराचा अंत म्हणजे शेवट स्वराने होतो. शेवट स्वराने होतो म्हणजे आपण एखादा अक्षर म्हणा, क म्हणलं तर शेवट त्याचा कशाने होतो, स्वराने. आपण पाहू कसं अंत होतं. क शेवट अ येईल, म्हणजे अ हे काय स्वर आहे, अ हे काय स्वर आहे, म्हणून म्हणजेच शेवट स्वराने होतो प्रत्येक अक्षराचा. पहा आता ब,
ब जर आपण दीर्घ उच्चार केला ब आलं शेवट, म्हणून ब हे अकारांत अक्षर आहे. सा. आता अकारांत म्हणजे काय, शेवटी काय आलं आलंय म्हणून अकारांत. आणि आलं तर काय होते पहा, आता इथं दिलंय बघा, स ला काना सा, पहा आता इथं सा शेवटी काय आलंय आलंय म्हणून सा हे आकारांत आहे. पहा, आकारांत आणि अकारांत. आकारांत म्हणजे शेवटी आल्यामुळं हे आकारांत अक्षर, आणि शेवटी आल्यामुळं हे अकारांत अक्षर. हा फरक समजला. पहा आता ले, ल वर एक मात्र ले दीर्घ उच्चार करा, ले येते शेवटी, म्हणून ले हे एकारांत आहे. शेवटी आल्यामुळे एकारांत अक्षर आहे असं समजून घ्यायचं. हे डिटेलमध्ये तुम्हाला 9वी 10वीला याचं कळणच. तोपर्यंत या ठिकाणी इतकंच पाहू. पहा आता, आकारांत शब्दाने शेवटचे अक्षर आकारांतच असते. उदाहरणार्थ सभा, इथं कानाय म्हणजे काय आकारांत, शेवटी आ येतं म्हणून आकारांत. इकारांत शब्दाचे शेवटचे अक्षर इकारांतच असते. उदाहरणार्थ केतकी, वेलांटी आली ई, मग आपण केतकी ई येते. कोणतंही दीर्घ ई म्हणजे शब्दाच्या शेवटच्या अक्षरात जो स्वर असतो त्यावरून त्या शब्दाचे आकारांत इकारांत वगैरे नामकरण करतात. हे समजलं का. पहा, आकारांत इकारांत उकारांत, उ आलं की उकारांत, आ आलं की आकारांत, आलं की अकारांत असं येते. जोडाक्षरयुक्त शब्दात किमान एक जोडाक्षर असते. आता या ठिकाणी कोणतं जोडाक्षर आहे, ही श्व आणि व ही एकच आहे. परमेश्वर आता हे असं जर परीक्षेत प्रश्न दिलेल्या शब्दातील एकूण अक्षरे किती, 1 2 3, हे दोन्ही एकच आहे, 4 आणि हे 1 5, एकूण किती अक्षरे 5. नाही तर आपण मोजतात 1 2 3 4 5 6 असं नाही, हे जोड अक्षर आहे त्याच्यामुळं ही एकच. शब्दातील अक्षराचे स्थान ठरवताना ते डावीकडून मोजायचे की उजवीकडून मोजायचे याचा उल्लेख नसेल तर अक्षरे डावीकडून क्रमवार मोजावीत. कुठून मोजायची, डावीकडून. म्हणजे हे असं परभणी या शब्दातील तिसरे अक्षर ठरवताना प हे अक्षर पहिले मानायचे, डावीकडून जसं लिहितो तसंच मोजायचं. 1 2 3, तिसरं अक्षर कोणतं भ, आणि काही जण असं मोजतात 1 2 3 इकडं र येतं तिसरं, पण मोजताना कसं मोजायचं, डावीकडून उजवीकडं. परभणी. आता हे पहा, आता प हे पहिले अक्षर मोजायचे, यानुसार र हे अक्षर दुसरे आणि भ हे अक्षर तिसरे. शब्दातील अक्षराचे स्थान उजवीकडून उलट क्रमाने ठरवताना शब्दातील शेवटचे अक्षर पहिले मानावे. हे एवढं का डिटेल सांगायलेत, कारण की परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. प्रश्न कसा विचारतात, आता पहा, शब्दातील अक्षराचे स्थान ठरवा. एखादी मन देतात, मन मागं पुढं देतात आणि त्याच्यामध्ये दिलेल्या योग्य अर्थाची मन तयार करून दुसऱ्या शब्दातील तिसरं अक्षर कोणतं असा प्रश्न विचारतात. मग आपल्याला हे अक्षर मोजता आली पाहिजे, त्याच्यामुळं हे एवढं डिटेल सांगायलेत, आपल्याला ते डिटेल पाहिजे. आता मग उलट क्रमाने म्हणलं की आपण जसं लिहिताना शेवट झालं आहे, समजा ठरवताना शेवट कुठं झालं आहे ना, मग उलट म्हणलं की इथून इकडं मोजायचं, आणि सुलट म्हणलं की जसं लिहिलं आहे तसं मोजायचं, ठ पहिल्यांदा र दुसऱ्यांदा असं. शब्दातील शेवटचे अक्षर पहिले मानावे आणि मागील अक्षर क्रमवार मोजताना. उदाहरणार्थ पहा, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रभणी या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर ठरवताना मी हे अक्षर पहिले मानायचे, यावरून भ हे अक्षर दुसरे आणि र हे अक्षर तिसरे. या ठिकाणी थांबूया, बॅटरी पण लो झाली. उर्वरित भाग पुढील तशकीत पाहू.